हा माणूस कुठं गेला असं खुशाल घरामध्ये लाईट बीट सगळं चालू करून देतो आणि कुठं फिरतो काय माहिती. ओ ओ ओ बबनराव काय झालं येऊन आला? इकडे या. नुसते वडेदारसारखी. काय झालं? त्यांच्या मायनी ना यांच्या नरडात काय घातलं होतं काय माहिती जन्माला. काय करतात तिकडं? थोडं काम होतं, बसलो तिथे मोबाईल. असे तुम्ही निवांत व्यवस्थित शांततेत नाही बोलू शकत का कधी? तू ह्याला म्हणे वडती बाई म्हणत असतानी. तुम्हाला 3दा आवाज दिला मी ओ ओ करू म्हणून बबनराव म्हणावं लागलं मला. हा गोड वाटतं ना असं बोलल्यावर. मांडीवर बसता का आता? कशाला किचन आहे एवढी जवळ 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 कुठं चालले बरं? मी काय म्हणते ऐका ना. अहो माझी बहीण आणि ते इकडे यायचं म्हणत होते. काय याला अहो यायचं असेल त्यांना 2-3 दिवस. कपानी धुतले नाही तो. कपा नीट नाही धुतले ते कपाचे आता काठ फुटायला लागले. नवीन कपा आणा असं म्हणता येते. नवीन कशाला? आणि ते आता मागच्या वर्षी आणले होते. मागच्या वर्षी अहो ते कप आहे भांडे घासताना फुटत असं ती काय बायको आहे काय वर्षानुवर्ष टिकायला? ते तुझ्या हातात आहे ना टिकायचं का काय करायचं फोडायचं काय कप. तुम्ही रिकामं डोकं नका लावू. मी काय म्हणते माझी बहीण आणि ते येणार आहे इथं 2-3 दिवस राहायला. बहीण येणार तुम्ही? तीच नवरा बी येणार आहे. बरं मी काय काय म्हणता बोला ना. आता 2-3 दिवस राहू तिथेच आपण. हो मारे अंडरपॅन्ट कपडे घेतले का? सर्व बॅगच भरली मी नाही. हा ना. हो आता ते ताईकडे गेलो का आपण 8 दिवस निघायचंच नाही. बरं मी काय केळं बेळं घेतले का तिला? सफरचंद घेतले, केळी घेतले, खारी घेतली, काय बिस्किट केळं घेतले, तिच्या पोराला केळं तिला आवडते. भरपूर भरपूर घेतले. आपण खाण्याचं बी घेतले आणि पूर्ण बॅगच भरली आता. का ग? आत पूर्ण घेतलेलं आहे माझी पूर्ण बहीण काय पण- असं पूर्ण म्हणजे काय 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 पूर्ण म्हणजे खारी तो सफरचंद केळी जे लेकरांना तिला आवडतं केळं ते. जास्त लागत आहे हो तिच्या पोराला पण. हो लेकरांसाठी पण फुल बॅग भरलेली मी बरं, ते आता. आपल्याला परत पहिल्यापासून म्हणतील हे गरीबाचं गरीब आहे काही आणलं नाही खायला आपल्याला. हा. फक्त आपल्याला काय करायचंय आपल्याला जायचंय लवकर. का ग? हा गरबीर पण तेवढं बांधलं त्याने. मग माझी बहीण आणि दाजी म्हटल्यावर एकदम रुबाब आहे यांचा वाड्यामध्ये माहितीये का? हा ना. मग गावात एकदम रुबाब आहे त्यांचावाला. मंदिर बांधले पाहिजे ना. मग मंदिर घर पाय गेट केवढं आहे पाहिलं का? आपलं का होईल पण आपल्याला entry- आपलं का होईल असा बांगला हा आपला? तुमचे विचार चांगले नाही ना त्याच्यामुळे बंगला निवडाला. काय काय तो काय मग काय विचार चला करते? आता बोलणं तर तुम्हाला इथं काय आता भांडण करायला चाललोय का आपण? बरे बघ तिथे गेल्या मस्त वाटली ना. हम्म. 2-3 दिवस आहे ना एकदा मच्छी एकदा मटण बघ का. हो तुझ्या चालेल. बहिणीने हात सांगितलं. हात त्याच्या तो हात हाताला आहे ना अजिबात चव नाही. नाही ना? मला तुझ्या बहिणीची हातची भाजीच लई खाऊ हा वाटते. मग पटक्यान चला आणि पटक्यान बहिणीला म्हणते पहिले बोकडं काप. पहिले बोकड्याची भाजी दे पाहुण्याला आहे ना. नाही, तिच्या हाताचं खायला नाही. चला पटक्यान पटपट जाऊ आपण. काय आहे? जग मारायला काय माहिती. कशाला? काय नाही मग बरं झालं उलट येते म्हणून असं अहो असं म्हणलं. त्यांना जेवायला यायचे आपले त्यांचं कधीच चाललं होतं. जेवायला चल ना आजी. चला चला पटपट चला तुम्ही. लई भूक लागली आजी बरं का. हो तू आवाज दे का मला कुठं जायचं? ताई हा ते बा ते आले वाटतं. चला चला चला. आले बाई. बाई बाई आली का? मग बरं झालं ग किती दिवसानंतर आली. ये. बस बस ये मध्येच बस. पाहिलं का माझी बहीणला किती काळजी आहे. ताई इकडं. ये बाई, ये काय तो नवरा? हे काय पद्धत? बरं आहे का तुमचा दाजी? तुम्हाला तर लक्ष माझं तर लक्षच नाही दाजींकडे. दाई तुम्हाला तुमचं बरं आहे का? आमचं बरं आहे पण तुम्ही फोन नाही केला काही नाही तसं आले तुम्ही. फोन तुझं नवराच काय बघतो? याच्यात आहे ना खाण्याचं साहित्य आहे ग. केळं ते आणले पाहिजे. हा 4 केळं आले. पोरायला दे तू खाय. हा बसा ना. मी काय म्हणते दाजी तू भेटलीस मी नाही विचारू का तुम्हाला बरं आहे का म्हटलं असं. ओ लांब राहू जरा. ए बाई तुझ्या नवऱ्याला सांग गं. काय झालं? अगं तुला भेटली म्हणलं मेवणीला मी भेटावा ते नाही अहो, म्हणते. तुमचा पाय गुण इतक्यात तुमच्या काळा तोंडावाने काळा आहे का? लाईट गेली बाहेर या. अरे देवा पाहिलं का? खुर्ची आण ना बाहेर. इथे बसली या. काय कसं कसं बसताय? बस खाली. तुम्हाला काय रीत आहे का नाही? काय? हा फोन करायची पद्धत बीत आहे का नाही काही? अगं जरा माझ्या इथं आली मोबाईल बाजूला ठेव. काय झालं हिचं लय चाललं. फोन आलेला होता ताई. तुमच्या मेवणीचं लय चाललं. ते म्हणत चला म्हणा मा बहिणी लय दिवस झाले गेले नाही. मग जाऊन येऊ मला तर पण- पण वेळ भेटत आहे हो. माझे कामं चालू राहते शेतीचे. पण मग काढली वेळ ते म्हणत जाऊ 2-4 दिवस म्हटलं बरं चल. मग ताई पण आम्ही आनंदी आनंदी आलो. तुझा का बरं चेहरा उतरून गेला बरं? आम्ही किती आनंदी आहे. कसं काय आले तुम्ही नेमकं काय कळलं नाही. काय सहज आलं. सहज आले ना. हा. हा? तुझ्या नवऱ्याला कपडे नव्हते का? नाही काय झालं? हे अशी अशी असेच राहतात ते. अशीच. हो आम्ही काय भेटाय म्हणून आलो तुम्हाला. तुमचे का बरं पण चेहरे उतरले पण मला काही समजत नाही बाई. नाही आमचे ना चेहरे उतरले
पण ना- एकटीच यायचं ना तू, मग एकटीच आली असते असं. पण त्यांना कुठं सोडायचं मग? घरीच ठेवायचं होतं. हा, खायला कोण देईल मला? तुमची आई नाही का? नाही आता होत नाही ना त्यांच्याकडून, सासूबाईकडनं होत नाही. होत नाही. हा मग घेऊन आली त्यांना, चला म्हटलं माझ्यासोबत. ते सासूला आणलं असतं. नाही ते बरे त्यांच्या त्यांच्या घरी. माय आई काय करते इकडं? खायला. खायला मीच खाईल ना कारण हा मग काय खायचे आता येत आता येत म्हणजे झालं यांचं आतापासून सुरू झालं बघ तू. अहो दाजी आम्ही का बारी माश येतो का बरं? महादेवाची आजची भाजी इतकी बरी आवडती. हा. मी रस्त्याला सांगितलं का ग हो दोन पण चार आमचा दिवस पगारच नाही व्हायला या महिन्यात. 2-4 दिवस म्हटलं आता खायचंच काम हो. करायचं. तुम्ही मला काय विचारून आले का काय? मला फोन केलता का? तुम्हाला असं बोलू राहिली काय? बोलू मी त्यांना? मला फोन आलता का? सांग. हो पण मग मला काय माहित होतं तिचा नवरा येणार आहे म्हणून. एवढे काय फणफण करताय? ते काय म्हणते आम्ही काय एवढं 2-4 किलो खाणार आहे का? तेव्हा कसा सगळीकडे नाही राहिला तो. अरे मी काय म्हणतो, फोन तुला आलता मला सांगायला का झालं? तो का बरं सांगितलं नाही मला? सांग बरं. किती काय जाणार तुम्ही संध्याकाळी का? नाही 4 दिवस 4 दिवसाला थांबायचं तिकडे काही काम नाही हा तिकडे काही काम नाही म्हटलं मग चला बंगला का बांधला मला काही कळालंच नाही. एकदम गाडी बिडी एकदम भारी झालं 3 वर्ष झाले. हा का आणि मंदिर काच बांधलंय? महादेवाचं मंदिर बांधलंय. हा का अरे भारी काम यांची इच्छा होती ना आमच्या सासूबाईंची, हा यांना महादेवाचं मंदिर आपल्या त्याच्यामध्ये पाहिजे होतं हा म्हणून बांधलं ते. मी पण महादेवाचा भक्त आहे. हा का हा मला पण लय आवडते पूजा करायला महादेवाची. रोज आपलं उठलं का मग तिथेच बसायचं मंदिरात तो लय प्रगती झाली तुमची. साडू हम्म. तिला मंदिरातच बसायचं मग. आपलं काम झालं बसत असतो निवांत मी. तसं काय नाही. हा हा का? निवांत बसत असतो. बरं रोज उठून दर्शन घ्या जावं. आता कितीची गाडी आणलं जायला? ताई तू दाजींचा स्वभाव लय भारी आहे. आता 16 एकर ऊस होता आमचा. हा ना हा त्याच्यामुळे आता पैसे आले आम्हाला. हा बरोबर स्वभाव तर आमचा पहिल्यापासून भारीच आहे. हो तशी माझी बायको बी चांगलीच आहे. हो त्यात काय विषय नाही. मला अशी बायको लागत होती रे आता काय सांगा मग आता ही बायकोचीच बहीण आहे ना. काय येत नाही तिला भाऊ का काय त्याने का वाटवलं गेलं? पिठलं पिठलं पोळी बनवता येत नाही तिला. पाहिलं का काय बाई सांगत आता या बाबाचं? हा मग तुम्ही काय वारा बसकी द्या? हा एवढं वर्ष काय केलं मग तुम्ही? आता 15 वर्ष झालं तुमच्या लग्नाला. आता दे रे सुटला आता काय 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 आता दे रा तेव्हा राहिलं. तुम्ही बायको नव्हती करायला पाहिजे असं? म्हणजे तुझ्या बहिणीला करून घेतलं असतं म्हणे मी असं म्हणतात कोणाच्या? तुला. बाई ग काय लग्नच नसतं केलं मी आयुष्यभर एखादा संन्यास घेतला असता. साडूचं वर भरून आलं. मला तुझी बहीण लय आवडती, तुझ्या बहिणीच्या हाताची भाजी लय आवडती, लय चव आहे म्हणे तिच्या हाताला म्हणे असं म्हणतो बाई महिना. मग मी खाईल ना. एकदा तिचं लग्न झालं असं 4 दिवस पाहून आलो नुसतं बोट चाटायचो नुसतं बोट चाटायचो. हा काय जादू केली तो? मी काहीच नाही केलं. मग काय म्हणतो तो? अहो तो म्हणून डोक्यावर पडेल आहे. ती आया बायला स्वयंपाक येत नाही म्हणून एवढं गुणगायचं काम चाललं. काही संबंध नाही माझा. आमच्या घरामध्ये बसल्या बसल्या भांडणं लावून द्यायला आले का तुम्ही? ए बाई तुला जेवण करायचं मी एखाद्या हॉटेलला फोन करून सांगायला लावते माझ्या नवऱ्याला तिकडे जेवण करून तो नवरा घेऊन निघ. नाही होता असं नाही बोलायचं. नाही नाही मी आता 4 दिवस नाही आज काय करते तू तुझी बहीण आहे राव. जाऊ दे काय ना. म्हणजे तू काय पहिले तुम्हाला काय आज थांबता हे एवढं तुम्ही कमावलं म्हणजे तुम्हाला माणूस की राहिली का नाही तुम्हाला अडची? विकली आम्ही. हा? विकली. अरे कमीत कमी बहीण आहे मेव नाही याचा विचार करावा जरा. काही 8 दिवस हा. आहे फक्त आम्ही जास्त हे दिवस. भाऊ आमची परिस्थिती असते तर आम्ही काल तो दारात आला असतो. बया 4 दिवस झाले. हा बस 8 दिवस राहू कारण कसं आहे ना थोडं आणि जाता वेळेस 10-5 हजार द्या खर्च आहे आम्हाला. हा पोरायला ग कपडे नाही ग घालायला. अहो त्या बायकोचा अवतार बघून तर बघा वाटतं तुमच्या पोरांना कपडे नसतात. दुसऱ्या कोण साडी आणली तिच्या मैत्रिणीची ती बरं बहिणी का चालले बरं द्या म्हण मग ती साडी आणली. मैत्रिणीकडून घेतले, मैत्रिणीचेच कपडे वापरते ताई मी काय सांगू आता. तिचे नखरेच पा. नाही खरे नाही. हे तू का शिकर आता? काय केलं मी? काय केलं तो? का नाही सांगितलं मला? सांग. तुम्ही भांडू नका बा. हा? वाटलं तर 8 दिवस राहू आम्ही. माझ्या नवऱ्याला लय भूक लागलेली आहे, काय बनवलंय का? आता चला. काहीच चालेल. नाही बनवेल. इथून झालं आता. 4चे 8 झाले. 8चे 15 दिवस होते आता. हा तू सांभाळणार आहे का? दाजी तुमचा स्वभाव लय चांगला आहे पण एवढं मला माहिती. घ्या आता. हो, तुम्ही मेवणी पाय नाही भाऊ. हा. नाही आता स्वभाव चांगला आहे चांगला म्हणून नाही का मला काही बोलता येत नाही. हा. एक काम हा. करा पण ना. नका दाजी तुम्ही. हा. आमच्या इथंच ठेवून घ्या तिला. हा आमच्या इथंच ठेवून घ्या त्यांना. तुला बी हातदार काय राहते माहिती का बायकोपेक्षा ना मेवणी मऊ राहती. हा. हा हा ओ निघा हो तुम्ही तुमच्या ए. घरी. गाणे काय बरोबर बडबड बाबा. लावली?
काय साडू सासू सासऱ्यानं जर ऐकलं तर तीन घराच्या बाहेर काढून. म्हणजे हाय अजून सासरे मग माझे कधी मेले होते? म्हणून गेले. कधी म्हंटले? मग ते वर ठेवले काय गच्ची सासू सासरे तुझे सासू सासरे जीव हा लावतात तुम्हाला. गच्ची वर बरोबर. तरी म्हटलं दिसते काय नाही. अहो ते तिकडे रानामध्ये येतील ते आता जरा शब्द नीट वापरत जा. हा काय मग काय बोला त्या तुम्ही काय राव हा. तुम्ही पाहुण्यासारखे आले ना तर पाहुण्यासारखे राहा राव. आत्या कुठे गेली? त्या तिकडे द्या तिकडे येतील त्या आता मळ्यामध्ये. हो का? हा आहे का मग? मग काय का मग म्हणजे मारुती काय त्यांना? अरे देवा माता हो. माता काय म्हणतील पाहुणे आले त्या काढून असं म्हणतील ते. सासूबाई बोलल ना. नाही बोलणार मला माहिती. तुमचं खानदान असंच आहे भाऊ. त्या खानदानीचं काय बा, सांगणार? दाजी खानदान बिना नका काढू बरं का तुम्ही. बरं मी काय खानदानावर चला जाऊ अरे माहिती नाही करा काही चहा पाणी तर करा पाहुण्याला काही ये सुद्धा नाही तुम्हाला लागलं माणूस बाई नवऱ्याला. येड्याचं जत्रा पेड्याचं पाऊस आहे बाबा काय करावं आता हा? सांग बरं. कुठं ना केला तो एवढी आता? माणूस हा? राहिले काय तुम्ही काय करा यांना नाही का बाहेर फिरून आणा यांना मस्त असं काहीतरी चटपट पुढं. घालून आणा. बाहेर तुकडा खाते बाहेर तर खाल्यावर आजारी पडत माणूस घराची घरात बरं, जाऊ द्या खाऊ मग मटण घेऊन या 1-1.5 किलो. मटण नाही मी ऐक ना मटण नाही मी मटकी आणीन आणि तुम्हाला खाऊ घालीन नाही हो, जमन ना. नाही असं नका करा. हा मटण अर्धा ना 1 किलो आणीन मटकी. यांना नाही का अर्धा किलो तर यांनाच लय लागणार. असं आलं तर मेवणी जिरत म्हटलं मेवणी जिरत गेले आपल्याला काहीच कमी पडणार नाही. हो बरं जाऊ दे. जे म्हटलं ते जाणार जे म्हटलं ते जाणार. चिकन घेऊन या. ते चिकन काय मटणासारखं दिसतं. त्यांना काय करणार? हा तसं करू जा काय करू जा 1 किलो 1.5 किलो घेऊन या चिकन. मग मराठा मटण चिकन म्हटलं ना मी. चिकन नका हो, चिकन नका. मटण का बरं? पावशीर कसं पुरण एक बोड तर जिंका ना मला. मी नाही खात चिकन खाऊ घाला. कळलं नाही, का? त्यांचं चिकन हो, चालू चिकन नका आणू बरं का नाही ते मटण नुसतं सांगितलं. लाभरावाने लागत नाही. मटण सांगितलं. चावत नाही मला बरं का याचं. मटण मी काय म्हणतो तुम्ही पाहुणे आहेत ना आम्ही आमचं ठरवू ना काय अहो, आणायचं पाहुणे काय. म्हणजे काय लाभचे नाही जरा जवळचे आहे ना. साडू आणि सख्या बहिणी या आपण दोघं साडू म्हणजे परके माणसं आहे काय आपण ताई तू एवढं परक्यावानी का झाली ग? परक्यावानी का वागायला लागली ग? पहिलं तू अशी नव्हती. हिच्या 10 साड्या घे काय हा 10-20? हा, मग तिला नेसायला घेऊन जा हा. या हिलाच लय कंट होता बोलायचा. हा माय दाजीला चांगले आहे बाई. घे आता घे चल मी चाललो. माय चला दाजीला चांगले. चला मी आपलं. येणार, मी झोपत होता मध्ये आता बघ बरं हे पण येत नाही. मी खाली होता मग मी जाऊ का एकटा आणायला? अहो पाय आलो आम्ही मी जाऊ का आणायला? तेव्हा गुडे गेले पार. हा ओ दाजी पावशेर आणता ऐका ना हे दमलेले आहेत, पाऊस त्यांना ना. थोडा आराम करू द्या. तुमचं मटणचं काय आहे तुम्ही 1.5 किलो किंवा 2 किलो आणा. आम्ही अर्धा किलो खातो बरं. हा एकटा आहे मला. अरे काय तुझी बहीण काही हा किती खावाडी आहे. किती खावाडी म्हणजे नका जाऊ तुम्ही आणायला. आम्ही किती लांबून आलोय. आम्हाला चहा नी पाणी नी हीच का पद्धत दाजी तुमची आली. ती पद्धत नको काढू. मग मी माझ्या बायकोला म्हणलं ना ए उठ चहा आण लगेच चहा हजर असं नाही. बरं मी काय म्हणलं चहाचं नाव काढलं की बायको गेली. माझ्या बहिणीला तुम्ही तुमच्या इशाऱ्यावरच नाचवता. इशारा तसं आपण तिला पैसे बी तसं खर्च करतो. हो का? ब्युटी पार्लर काय आणि काहीच काय म्हणून माझी बहीण तुमची उठ तर उठ हा. बसच आहे का मग? मग tension नाही. मेकअपचं साहित्य असेल ना लय मोठं साहित्य मला मा नाही बायको बरं का हे, बाबा, मा बायको दे बरं का तो तुम्ही आणा तुमचं तुम्ही माझ्या बायकोचं काय नाही ताई. हे लय परिस्थिती गरीब आहे आमची. गरीब परिस्थिती हो दाजी. हा. तुम्ही आहेत ना आता तुमचं चांगले ना मग. मी मस्त एकदा देईन तुम्हाला दोनदा देईन पण तुम्हाला ही सवय जर लागली नाही चांगली नाही ना राव. तू बायको कशी वाटायला ते लायती पाहिजे माय बायको लायती पाहिजे हा. लाली लावती ना ती काय लावली ना थोडीफार. ना ते बाजूली बाईची घेतली थोडी. ते हा तिच्या तुम्ही बाजूला साड्या आणतात हा. ब्लाउज आणतात नखपालीचं आणतात वटाची लाली आणतात. परिस्थिती तशीच आहे ना दाजी मग मागून घ्यावं लागतं आम्हाला. हे पण बाजूवाले माणसाच घेतलं सकाळी. तो अंडरपॅन्ट नाही आणला ना मला नाही यांची घेऊन घ्या. नाही आंघोळीला इकडं मग या दाजींच्या आहे ना अंडरपॅन्ट आता इथं अंडरपॅन्टचा काय विषय आहे? मग आंघोळ करायला लागेल ना मला. दाजी आमचा फाटका पसार आहे थोडं समजून घ्या. हा. आपण जावा ताईला नका कळू दे. जावाचा तवा काढा तुम्ही काय बी कसं काढता साडू अरे गरीब आहे अरे हा. करावं सहकार्य असं. हा? सहकार्य करतो ना आम्ही का नाही म्हणतो आहे सहकार्य देवाला करा. देवाला तो चांगलं केलंय हा. हा असं नाही रे आणि आम्ही नाही का गरीबाला नाही का हसत नाही माहिती आहे का? हा असं तुम्ही नाही का आहे तुम्ही आपले ना नाते संबंध साडू आहे मी काय म्हणतो किती 3 वर्ष नंतरून आलोय आम्ही दाजी मग. माहितीये का. आमची माझी काय आणि म्हणणं त्याच्यावर 5 वर्षाने चिवड आहे रे का हो. माझी रीत कशी माहिती आहे तो 10 साड्या फाटल्या की आल्या ऐका ना साडू माझी रीत कशी आहे श्रीमंत आली तर लाजू नये माजून हा. आणि गरीबी आली तर लाजू लाजू नये. नये. तुम्ही काय केलं माजुरड्यापणा केला हा. मग त्याच्यामुळे तुमची ही वेळ आली ना काय केलं तर झालं ते झालं ताईने चहा आणला बाई. आणला का चहा. दे अगं माझ्या नवऱ्याला दे ना बाई चहा. ते काय क्रिकेट खायचं का बॉल का कॅच घ्यायला सांडल सांडल येतात तिची सवय आहे ती माझ्या नवऱ्याला अशी सवय चहा असं सवय? हो. अशी घेतात ती चहा. असाच कप धरतो असं घेत असं. हा तशी सवय आहे ती.
ते पाय अयो हो ए स्वाती बाई गं, बाई गं. तसंच आहे. अरे बाप कधी भेटला का नाही चहाला? हा तशी सवय आहे ती. ते पाय अयो हो ए स्वाती बाई गं, बाई गं. तसंच आहे. अरे बाप कधी भेटला का नाही चहाला? थोडं सांभाळून घ्या बरं का माझ्या नवऱ्याला. कसं सांभाळून घ्यायचंय ते का लहान बाळ आहे वय असंच वागणूक आहे बरं का माझ्या नवऱ्याची. असं आहे का? हा? पहिल्यांदा चहा पिला का? तसंच पेतात ते घरी पण तसंच पेतात चहा. अरे तिकडे कोरा चहा भेटतो. हळू चटका लागेल हो. काय चहा बनवला यार, चहा मेवणीच्या हातचा चहा म्हणलं हो. अजून आहे का? ताई एकदम मस्त चहा बनवती बहीण माहिती आहे का? इथं कसं माहितीये का, चहा प्या आणि मिळून पहा हा, तिथं काय? असं ना. काय? मग आता तसंच करतो तसं काय करायचं साडू टाकतो बघ. प्या चहा आणि मिळून पहा. हे का बघा बायकोला पहा, दाजी. बायकोला मी तुझ्याकडेच बघणार. हा. दाजी माझ्या नवऱ्याची अशी सवय आहे, अशी चहा पिण्याची सवय आहे, असे कप वगैरे घेण्याची सवय. सांभाळून घ्या माझ्या नवऱ्याला फक्त. अरे तू आतमध्ये गेली ना, तुझं काय म्हणले माहितीये का, तुझी लिस्टिप बिस्टिप आम्हाला द्या, साड्या द्या. शिकवतो तुझी बहीण बाई, चहा संपला. संपला. अयो आपण तू एक बी घोट घेतला ना. दर अजून एक कप आहे का? नको बस. आता का पाहिजे मोकळा आहे. अजून एखादी कप घेऊ का, मागू का? ए बाबा कसं असेल इतकं डेंजर. राहिला जाऊ द्या, पण आता तुम्ही मटणाची सोय करा. वोट टाकतो ना. अर्धा किलो चहा, वोट अर्धा लय- किलो मटण. मठाच्या खाली कप एक चहाचा घोट जाय ना, लगे ह्यांचं मटणा सुरू झालं. तू सांग बरं स्वाती. हा? वोट काय लय करणार? गोळमाट झाली मावल्या. दाजी तुम्ही एवढा काही लोड घेऊ नका बरं. तुम्ही मस्त 2 किलो मटण आणा आता फक्त बस. अरे 1 किलो 2 किलो झालं बा. अजून थोडं ए जे आणते ते आणते, पण मला ना भूक लय लागली. हा आम्हाला फक्त सुक्क द्या, अर्धा किलो. आम्हाला पोळी बिळी नका देऊ. चुकीच आपल्या बोलीमध्ये बरं का. नवीन नवीन फरमाश मी काय करू शकत नाही. एक काम करतो, मी तुला मटण आणून देतो, तुला काय करायचं करून घे. म्हणजे चिकन बरं. माझ्या बहिणीची बोलतीच बंद झाली का बरं असं? आपल्या शब्दाच्या पुढे नाही. नाही हा. मी लय मानत होतो तिला, लय मानत होतो. हो का? म्हणलं आपल्या मेवणी सारखी मेवणी साऱ्या जगात सांगायचो मी. मा मित्राला सांगायचो, मा मेवणीकडे जर गेलो ना, हा. कधी ते मटण खाल्याशिवाय येऊन दिलं नाही मला. अरे मी चहा पित नाही बरं का. हं. आता काय लेखच सुरू लागली. बाबा काय गडी आहे का तुमच्या का? हा ना. कावापासून? आता ते झालं 2 वर्ष झालं. हा. हा मग बाबा सगळं काम करतात. अरे. काहीच बघून देत नाही आम्हाला काम. राम राम बाबा. राम 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 राम. कुठले बाबा? कुठले? वाय का? घे ग ताई. बाई ताईला ना हे बसलेलं आहे, आम्ही आलो म्हणून सर. अगं जाऊ द्या काय, बोलायला पण राजी नाही. येतील बाई, आपले बहीण दिवस. माझीवाली. आपले दिवस येतील आहो. दिवस आलते तुमचे, तुम्ही हाताने झक मारून घातले. सांग जरा तू तुझ्या तोंडाने का मीच सगळं बोलू. हा बरं मी काय आता थकलोय, मला ना गरम पाणी करा बरं आंघोळीला. हा. बरं अंडरपॅन्ट आहेत जावली, अंडरपॅन्ट दे बरं. तुम्ही अंडरपॅन्टी पण नाही आणल्या. आता नाही. काय आता आता दाजीचं एवढं चांगलं आहे म्हटलं, दाजीकडे किती अंडरपॅन्ट तर असते. दादाच्या अंडरपॅन्टी बी काढून द्यायच्या का तुला? नाही नाही, घरी नाही द्यायच्या. इकडं समजून घे ना ग ताई जरासं आम्हाला. हिला म्हणलं ते शिवून घे, ते म्हणा द्वारा नाही. हा बाई मग नवीन घ्यायची ना बाई एखादी. पैसे नव्हते ना. पैसे लागतात ना ताई. एक काम करा, 2 अंडरपॅन्टी नवीन घेऊन या. 2 अंडरपॅन्ट आणू ना. नवीन आणा, नवीन त्यांना द्यायला. पैसे देताय का दाजी? पैसे नाही रे, हा ते थोडं ते आपलं माझ्या नवऱ्याला 500 रुपये द्या बरं थोडस. काय आला? चहा नाश्ता करून या तुम्ही. नाही नाही, आता जेवायचंय मटण खायचंय. ऊस गेला ना आमचा. त्या कारखान्याची पावती मी पाकिटमध्ये ठेवली होती, हा ते सापडा नाही. त्यांना पैसे दाखवू राहिले काय तुमच्याकडे आहे म्हणून. अरे पैसे तर आपल्याकडे आई त्यांना ऑलरेडी माहिती आहे ना बाबा. पैसे दाखवायची काय गरज नाही. शोधू राहील त्याच्यामध्ये? अरे ती पावती नाही का त्या दिवशी कारखान्यात गेलो होतो मी, त्याची मग पावती ठेवली मग ते काय होती. करायचं? सापडा नाही, कुठे गेली का नू? मी तुम्हाला काय म्हटलं, त्यांना 2 अंडरपॅन्टी घेऊन या. त्यांच्याकडे पैसे अरे 2 काय 4 आणतो ना. हा पुन्हा कुठे शिंगू त्याचं. रिकामं तुमची घालायला दिले ना त्यांना, खाजर बिजर असतं म्हणजे बरं नाही. तुमचं ताण. 90 ला घेऊन टाका. हा तेवढं आहे बाबा. मग जेवण जास्त मला बी खाजा येईल. आणि मला माझी अंडरपॅन्ट दिली ना, हो. त्याला बरं. देऊन टाकू ना. माझं मी नवीन आणीन बाबा. बरं, मी काय- अंडरपॅन्ट बनेल. तुम्ही त्यांनाच नवीन घेऊन या ना. बरं त्याला घेऊन जाऊ. हा म्हणजे मला सगळं नेता येतील. सगळे जाऊ का? चला बरं. पण मी काय होतं अंडरपॅन्ट आणा गेलो, जेवायला टाळ मला एक घेऊन या. हा अयो तो तसं- सांगितलं नाही मला हे. तसे मला झोप नाही येत हो आणि जेवण जात नाही काय. हो, मग इथं नवीनच ऐकतो मी. हे काय आहे? एक काम करा तुम्ही, इथेच राहा, मी जाते निघून कुठं? घरातून. का बरं?
एवढं ऐकल्यानंतर तर माझा नवरा तर मला घरातच ठेवायचं नाही आता. बरं जाऊ दे ना, कशाला घेत आहे 90 अगं तुलाच माहिती रोजच लागत आहे मला. भेटते ना. अगं जेवण जाणार नाही, सोनं ठेवलं तरी मी खाणार नाही. मग तू बघ आता आता जर 90 दिली यांना, आज दिली थोडं पेलं की उद्या पुन्हा ओ, सवय लागणार आहे. दाजी परदिवशी दाजी म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना 90 मिनिटं देत दाजी असतो का? ऐका ना, तुम्ही काय करा, घेऊन जाऊ द्या. हा छोटे मोठे आणा आणि घेऊ द्या. चांगले ते ना. चल चावी मग कुठे गाडी स्वयंपाकाला. कोणते आणशे आहे माझी गाडी स्वयंपाकाला ए, माल- लागायचं का मग आपण? हा चांगले आण बरं का. हा आणतो आणतो. रोमर वडकान. आपण चल स्वयंपाकाला लागू बाई. चला मी काय म्हणतो स्वाती, ते मसाले बिसाले जर तुम्ही तयारी करा. आणि तुम्ही काय चालले मागे मागे हात पाय घासून नाही, दिसेल नाही, ना. नका ठेवू. मी संग घेऊन जातो. नाही मी नाही मी आणू. आणणार लय नाही, मी तकलंय. आणणार नाही. मी लय मी तकलंय आणणार बोलली. नसतो. जा तुम्ही. अगं नाही काय, नसतो. अगं पाय दुखाते, मी झोपतो मी वाटत. आणत नसतो. पहिले नाही. सांग. मी झोपतो दर्शक, पाणी तापतवर. हा चालेल चालेल. जाऊ द्या जाऊ द्या नाही, तुम्ही नाही. जाऊ. जाऊ मी आणणार नाही बरं का, तुम्ही सांगतो आधी मग. अहो ए, जा ना. हो, दाजी. येत. जा ना या ना जाऊन. मी त्याला इथं हॉलच्या बाहेर मध्ये येऊ देणार नाही. हिला बसवत तिथं तुम्ही जा. जा. या ते लवकर सारखे जाऊन. सारखे माझ्या बायको मी आहे असं ना दाजी, जा तुम्ही. जाऊ. जा. आलंय 2 दिवसाचा अवदसा आता नीट राहू द्या मरू दे. जा. अहो, कसं म्हणते का ना बाई मला. माझ्या नवऱ्याची नागरिकची परिस्थिती आहे, माझी नागरिकची परिस्थिती. बघ बरं काय आमची झालं परिस्थिती सुरू झाला. आता मी काय बोललोय का अहो, काही? दाजी. माझी परिस्थिती अशी माझी तुम्ही त्या परिस्थिती. ताईला कशाला सांगत राहता? मी तुम्हाला बोलली ना. अरे बाई तू माझा नवरा आहे. तो नवरा आहे काय तो ते माझा सांगायला? नवरा म्हणजे तुझाच नवरा आहे, माझा नवरा मी म्हणत नाहीये, पण जा तुम्ही भाजीत आणा, आम्ही तोपर्यंत स्वयंपाक करतो. हे बघ आमच्या घरात कसं माहितीये का, कुणी काय बोललं ती मला सांगणार आणि मला कुणी काय बोललं मी तिला सांगणार. आमचं असं आहे. त्यामुळे इतके दिवस आमचा संसार टिकलाय भाऊ. कळलं का तुला? मग मी तेच बोलते, माझी बहीण असून ते असं बोलते, तर आम्हाला राहू द्या बा, 2-3 दिवस राहू द्या, खाऊ पिऊ द्या. आम्ही 2 नाही, तुम्ही 2 ते 4 दिवस राहा, काय फरक नाही पडत. पण नीट राहा. दारू बिरू पिऊन धिंगाणा जर केला ना, मी तुझ्याकडे बघून सांगतो. तुला रिटीन सांगतो. तिला हा. घेऊन जाईल मग मी. नाही नाही हिला रिटीन हिला मी नाही जात इथं. नाही माझ्या इथं मला राहा ना मग. पिशी दे ना मला. मी असं जाऊ का आता? अहो ते याला गाडीमध्ये पिशवी तुमच्या जावा. मग ते काळी बॅग डायरेक्ट आणू का? हा, हाय. ठीक आहे तर येतो मी. चल, मसाले कर लवकर पटकन ये. चांगले चांगले. बाई पाहू नका आता मला दिवाळच काढून राहतो का काय माहिती. आता काय खरं नाही. असा कसा हा पाहू ना. स्वयंपाकाची तयारी करावी लागेल. काय ए बाबा एवढं? झाला स्वयंपाक. हो हे काय, आणि तुम्ही केव्हा गेले बाहेर? साडून नाही का आणायला लावली होती मी. हा, मग पेलो मग मी आणि आता. पैसे कोणी दिले तुम्हाला? अरे मी गेलो नाही कुठं, त्याने इकडे आणली होती. तुम्ही आणून दिली? तुम्ही माझ्याकडे काय बघता त्यांच्याकडे बघा ना. जेव्हा काय बघायचं वागायला- म्हणजे तो सगळं कुठे नाही गेला येऊ. हा मी काय केलं? मी जात नव्हतो याच्यामुळे माहितीये का, हे असे जग मारतो म्हणून. सांगा तुम्हाला. बघ आता कोणामध्ये काय हा. नाही. ते तिकडून पडन त्याला इकडे व्हायला लावा. नाही बाय पुढे. कुणाला माहितीये का, मी काय केलं? मी नव्हतो जात ना आणायला. तू म्हणे येताना काय करा, मटन बी आणा 90 बी आणा. काय बाई, मी काय म्हणते, बाई इथं गं. तमाशा करायला आलोय का आपण? ते मा- सासू-सासरे काय म्हणतील? तो आठ जोड्याचा आला. तूच म्हणली मा बहिणीकडे चाल. हो मग बहिणीच्या इथं आलोय ना, मग काय झालं? बहिणीने पाहिलं का, खायला बनवलं आपल्याला, मटण आणलं, अजून काय कोणतं पाहुणसर पाहिलं तुम्हाला? मग खायचं झाला का स्वयंपाक ते विचारतो तुम्हाला मी. हो, अहो, झालं. काय तमाशा आहे आमच्या घरामध्ये असले तमाशे नाही चालत. गप. इथं मुस्काट फोडा एक. आपल्या दारामध्ये येऊन शानपणा करू लागला हा. मी काय म्हणते तुम्हाला घरी असली मेवणी मला काही घेत नाही. असले मेवणे म्हणजे निघायची इथून माझ्या दारातून. तो काय माहिती? नवऱ्याला घेऊन निघ. तुझ्या नवऱ्याला घेऊन इथून निघ. तू नाही. लोक काय म्हणते माझा सासू सासरे आहेत ना, तुम्हाला आणतील आणि आम्हाला आणतील तुला पहिले. पुढच्या तुझ्या सासऱ्याचं. ए, निघ इथून. आलंय. देवाची बडबड लावली. हा. आपण ऐक बाई, घरात चल ना बाई. नाही नाही कशाला करायचं झक मारायचं घरात घरात? काय काय पहिले घरात? घरात नाही. तुम्ही तमाशा केला वाट्याव इथंच होणार काय फायनल ते. हा तुम्हाला पहिले घेऊन जा तुझ्या तुम्ही नवऱ्याला. पेले का पण? तू घे कपडे चाल चाल. तर साड्या घेतल्या का चावल्या? हा, घे तुझे कपडे घे. निघ निघ ते कपडे घे. अगं, राहू दे ना गं बाई, नाही. इकडं पण. तुझी बॅग आणून निघ. तिच्या दारात परत येणार बाई नाही. मला इकडून पण त्रास आहे, चुकायला इकडून पण त्रास आहे. तू बॅग घेऊन तुझ्या दारातून निघ. आम्ही ते तुला मटन रस्त्याने दाखवतो तुम्हाला ना. चला मा बहिणीचीडा. मग तुम्हाला दारू काय? प्यायले प्यायची कोणी सांगितली बरं? तू तुझी बॅग घे निघ. हा तमाशा घेऊन माझा नवऱ्याचे माय बाप आहे ना, त्याला मी घोडे जाते ना आम्हाला लावती. अगं कुठं असं जागा ए बाई तू घे ग तुझी बॅग. निघ ग तू. याला कुठं चाललंय या अंगावर? झोपू दे झोपू दे. आम्ही नाही 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 आम्ही बॅग मटण नाही का कुत्र्याला घे. खाऊ घालतो घे जाय तू. मी गाडीवर झोपतो.
उतरले का जातो. नाही नाही हा, नाही लगेच उतरलं. निघायची अगं, नाही. एवढ्या रात्रीचं ए काय बाई तू आपलं? पागल आहे काय? माझ्या घरात चालत नाही तुला कळतं का? मग ते असं दारून काय लोक हा मारू दे तिकडे, काय होईल ते माझ्या घरात चालत नाही. मी असं घेऊन गेल्यावर त्याचं म्हणणं आहे मा बहिणीचं कुकू पुटलं चाललं. चालत ते तिकडे तुम्ही तुमचा तमाशा घाला. पहिली गोष्ट तुम्ही आलेले हे आम्हाला पटलंच नव्हतं. हा. तुम्ही पहिली निघायची काय घेऊ तुझी? ताई, जाऊ दे समजून घे ना ए, ताई. साडू पडत झाली. तुम्हाला वाटतं का हे काय तुम्ही काय केलं स्वांग? हा? ही पिशवी? अगं निघ पहिले अगं समजून घे ना. बॅग घेऊन निघ. घे. तुझं नाव घे निघ. ही पिशवी आणि त्याने नाही, पिली इथं. पिशवी. हा चला जाऊ दे चला आता नाही यायचं आपण त्यांच्या दारी जाऊ दे. मी नव्हतं बोलवलो, तुम्ही माझ्याकडे काय रागाने बघताय? मला इतका राग आला ना स्वतः तुला सांगतो. त्यांचा फोन आला होता, मला एक सेकंद सांगायचं ना. मला काय माहिती? अरे मला काय माहितीये, मला त्या साडूचा जर फोन आला असता तर मी त्याला नाही म्हणून सांगितलं असतं. तुझ्या बहिणीचा फोन आला का तुला लगेच पाना पडतो रे. अहो पण मला वाटलं तर तिची परिस्थिती अशी आली 2 दिवस तर काय बिघडलं? अरे परिस्थिती मी त्यांना बोललो ना, मग परिस्थिती मी आहे ना इथं, त्यांना काय लागेल ना मी करतो ना, काय अडचण नाही ना. पण असं पिऊन जर आपल्या घरी येऊन धिगाणा करायचं म्हणलं ते तुला कितपत पडतंय सांग मला. काय झालं, का असले? नाही हो, आमच्या वेळेला चालू. तुमच्या माहिती आहे का? नाही नाही. हा चल, हा तुला कितपत पडतंय सांग बरं. आपल्या घरी येऊन तमाशा करा दारू पिऊन सांग मला. नाही पटत पण आता काय करू मी? काय करत नाही, तुझ्या बहिणीला समजून सांगायला पाहिजे. तो असं नसतं स्वाती, आपलं पण घरदार आहे. हा चुकलंच माझं. अरे ह्याच्याने काय होतं माहितीये का, तुझ्या माझे जे चांगलं आहे ना तर आपलं खटकन ना. हा आपला बी संसार लागेल ना वाटेला. मग जाऊ द्या चला. ऐका ना, तुमच्या आईवडिलांना काही म्हणू नका आता. त्यांना सांगा ते पाहुण्याला अर्जंट फोनाला कोणतरी वारलं, ते निघून गेले म्हणून. ते मी त्यांना तर समजेन रे, काही बी त्याचं काही आई बाप ते त्याचं काय बोलणार नाही. तर पण ही अक्कल नाही का, तुला पण कळलं पाहिजे माहितीये का, तुला पण घडलं पाहिजे आत्ताली. चुकलंच माझं. चुकलं नाही, मला सांगा आता हे की कोणाचा जर तुझ्या बहिणीचा कोणाचा पाहुण्याचा फोन आला ना तर विचारायचं पहिलं ते येणार आहे बाबा, काय करायचं काय नाही. तो डायरेक्ट मला न सांगता माझी बहीण येणार आहे आणि लवकर चला, ही कोणती पद्धत? हा आता खाली मान घालून कुठं चालली? डोक्याला ताण आहे राव. इथं त्याला मटणं आणा, दारू आणा आणि आमच्या घरी तमाशा करा. हे रे पटलं आपल्याला गाड्या. हेट डोक्याला ताण आहे भट.